नमस्कार. सुरत्न शैक्षणिक परिवारामध्ये आज माझ्या होम टाउनला म्हणजे नेरी येथे आमचे जिवलग मित्र श्री मंगेश चौधरी सर यांच्या श्री कम्प्युटर या प्लॅटफॉर्मवरून आज एक अतिशय महत्वाचा विषय जो ज्यांची मुलं आज 12वीला आहेत अशा प्रत्येकाच्या घरामध्ये चर्चेला जाणारा विषय की उद्यापासून पेपर सुरू होत आहे. मुलाची मानसिकता काय असेल, पालकांची मानसिकता काय असेल या संदर्भामध्ये मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असलेल्या परीक्षेसंदर्भात मुलांना शुभेच्छा देण्यासाठी दोन शब्दभर मुलांशी बोलावं हा एक मनोमन विचार आणि त्यातून आजचा हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, 12वीची परीक्षा म्हणजे टर्निंग पॉइंट आणि असं नाही की हीच परीक्षा अंतिम आणि शेवटची असेल, अजिबात नाही. पण 12वीच्या परीक्षेतून भविष्याचे जे स्वप्न असतात ते पूर्ण करण्याचा मार्ग सुकर होत असतो आणि हा मार्ग निवडत असताना अतिशय जाणीवपूर्वक अभ्यासाने आणि शांत चित्ताने जर विचार केला तर नक्कीच पुढील अडथळे हे कमी होत असतात. म्हणून उद्या 12वीचा पेपर सुरू होणार. आपली फॅकल्टी कोणती असू द्यात, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, अशा वेगवेगळ्या फॅकल्टी असू द्यात, कोणतीच जास्त महत्वाची नाही अथवा कोणती तुच्छ प्रकारची नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय, ज्या फॅकल्टीमध्ये तुम्ही घेतलेली निवड असेल, ती अतिशय बेस्ट स्वरूपात तुम्ही रिझल्ट आणणे ही तुमची पहिली प्राथमिक जबाबदारी. आणि म्हणूनच आज खूप अभ्यास झाला असेल, कारण ज्या सिच्युएशन मी स्वतः अनुभवल्या त्यानुसार तुम्हाला सांगतो. खूप अभ्यास झाला असेल तरी सुद्धा आज तुमच्या मनामध्ये अनेक विचारांचं वादळ सुरू असेल. माझा उद्या पेपर आहे, प्रश्न कोणते येतील, मला उत्तर आठवेल का, अशा अनेक समस्यांनी तुमचे विचार आज ग्रासलेले असतील, मन विषण्ण झालं असेल. मग अशा वेळेस काय, तुमच्या डोक्यात असे विचार चालू असतील तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. आणि योग्य ट्रॅकवर असल्या कारणामुळे दडपण घेऊ नका. अभ्यासाच्या तिसरी अवस्था असते पठारावस्था. ती आली असेल येऊ द्या. ती काही कालावधीसाठी असेल, पण तो कालावधी निघून जातो आणि तुम्ही शांत चित्ताने आज विचार करा. फारसं दडपण घेऊ नका. ज्याची रिव्हिजन तुम्हाला करायची असेल ती रिव्हिजन करा. ते रिव्हिजन करत असताना फक्त मन मात्र शांत ठेवा आणि अभ्यास करत असताना उद्याची तयारी मात्र तुम्ही आज परिपूर्ण करून घ्या. हॉल तिकीट असेल, पेन असेल, कंपास असेल, वेगवेगळे साहित्य जे तुम्हाला आवश्यक परीक्षेसाठी आहे ते तुमच्या सोबत असलं पाहिजे. प्रत्येक पेपरची रिव्हिजन ही शेवटच्या दिवसापर्यंत तुमची परिपूर्ण झाली पाहिजे. एखादी प्रकरण बाकी असेल तर त्या प्रकरणाचा जास्तीचा विचार करू नका, कारण तो एक प्रकरण म्हणजे तुमची परीक्षा नाही अथवा तुमचा तो संपूर्ण विषय नाही, हे पण लक्षात असू द्या. थोडंफार बाकी असेल तर मनाला समजूत घाला की यावर जास्त प्रश्न येणार नाही, फारसं पॅनिक होऊ नका. पण पॉझिटिव्ह राहणं हा सगळ्यात बेस्ट वे. दुसरी महत्वाची गोष्ट, या परीक्षेमध्ये तुम्ही तुमचं बेस्ट द्या. बेस्ट दिल्याने काय होईल, तुम्हाला जो अपेक्षित रिझल्ट आहे तो निश्चित येईल आणि तुमच्या आईवडिलांची अपेक्षा असेल त्या सुद्धा तुमच्याकडून पूर्ण होतील. म्हणून पेपरला बसल्यानंतर 2 तासाचा पेपर असेल अथवा 3 तासाचा पेपर असेल, त्या पेपरमध्ये व्यवस्थित पेपरची आखणी करणे, आखणी केल्यानंतर व्यवस्थित प्रश्न जे तुम्हाला येत आहेत तेच व्यवस्थित लिहिणे, व्यवस्थित लिहिल्यानंतर पेपर आखीव रेखीव असला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट, सभोवतालची परिस्थिती जर तुमच्या लिखाणाच्या वेळेस अथवा विचारांच्या वेळेस काहीतरी अडथळा निर्माण करत असेल तर ती परिस्थिती तुमच्या हातात नसेल. मग अशा वेळेस काय करायचं, त्याचं दडपण घ्यायचं, त्याचा विचार मनामध्ये निर्माण करायचा अजिबात नाही. बाहेरच्या परिस्थितीचा अथवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा पेपरच्या वेळेमध्ये तुमच्यावर कुठलाच मानसिक परिणाम होणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची. कारण त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही एकाग्र असणे हाच तुमचा रिझल्ट असतो आणि ही एकाग्रतेची शक्ती तुम्हाला मिळवावी लागेल. त्या कालावधीमध्ये तुम्हाला शांत चित्ताने तुमच्या पेपरवर पूर्ण फोकस ठेवावं लागेल. आणि असं जर केलं तर मला खात्री आहे तुमचा रिझल्ट हा उत्तमच येणार आणि तुमचं जे वर्षभराची मानसिक शारीरिक जे मेहनत घेतली तुम्ही आज तुमच्या पेपरसाठी, आई वडिलांचे 12 वर्ष म्हणजे शैक्षणिक 12वं वर्ष तुमचं आता आहे आणि या सर्व याच्यामध्ये फक्त एक आठवा, तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी केलेले कष्ट असतील. प्रत्येक शैक्षणिक वस्तू घेऊन देत असताना त्यांनी त्यांच्या गोष्टीचा केलेला त्याग असेल. या सर्व पॉझिटिव्ह गोष्टी लक्षात आणून पेपरमध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. कारण पेपर हे सर्वस्व नाही हे मला मान्य आहे, पण तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळालंच पाहिजे. ही सर्वस्वी जबाबदारी अथवा अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचं नाहीये. कारण आई वडिलांनी कष्ट केले, त्यांना एक अपेक्षा आहे फक्त की माझ्या मुलाने उत्तम गुण घ्यावेत, चांगले मार्क्स मिळवावेत आणि पुढील दिशा सुद्धा त्याची चांगल्या दर्जाची असली पाहिजे. असो, या सर्वांच्या शिक्षकांच्या असो प्रत्येकाच्या अपेक्षा असतीलच, पण या युद्धामध्ये योद्धा कोण असेल तर तुम्हीच. जर तुम्ही अगोदरचा सराव परिपूर्ण केला असेल
अभ्यास प्रामाणिकपणे केला असेल तर ह्या परीक्षेमध्ये सर्वस्व अर्पण करायला तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. तुमचे विचार नाही आणि कुठलेही अडथळे नाही. पण पुनश्च मला तुम्हाला सांगायचंय, बाहेरच्या परिस्थितीचा कुठलाही तुमच्यावर परिणाम होता कामा नये. आजपर्यंत केलेला पूर्ण अभ्यास तुम्हाला नक्की आठवणार आहे, इतकं पॉझिटिव्ह तुम्ही असलं पाहिजे. उद्याच्या दिवशी आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या, पेपरचं सर्व साहित्य घ्या आणि आनंदाने सर्व पेपरला सामोरे जा. माझ्या सदा सर्व काळ अथवा तुमच्या शिक्षक बांधवांच्या, आई-वडिलांच्या आशीर्वाद रूपी शुभेच्छा तुमच्या पाठीशी कायम असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पाठवा. धन्यवाद.